श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी 11 ते 13 जानेवारीचं जे काही करंट अफेअर आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही कोणतेही एक्झाम देत असाल तर तुमच्यासाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण करंट अफेअर विथ स्टॅटिक जे काही त्याच्या रिलेटेड जे काही आहे ते सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी काय करूया, लेक्चरला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पहा. रेल्वे बोर्डचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अरुणा नायर आहेत, यांची रेल्वे बोर्डचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्याचप्रमाणे पहा, रेल्वेबद्दल एक इन्फॉर्मेशन 2023-24 पण अतिशय महत्त्वाची आहे. रेल्वे बोर्डच्या प्रथम महिला अध्यक्ष आहेत त्या कोण आहेत? जया वर्मा सिन्हा या प्रथम महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. यानंतर पहा, रेल्वे बोर्डबद्दल माहिती आहे, त्याच्यामुळे रेल्वे बोर्डची स्थापना कधी झाली तर 1905 रोजी झालेली आहे. ही जी काही रेल्वे बोर्डची स्थापना झाली ती 1890चा रेल्वे ॲक्ट सुरू करण्यात आलेला होता आणि या ॲक्टनुसारच रेल्वे बोर्डची स्थापना करण्यात आलेली आहे. आता त्यावेळी जे काही गव्हर्नर होते ते कोण होते? लॉर्ड कर्झन यांच्या अंडरच्या रेल्वे बोर्डची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे बोर्डची स्थापना कधी झाली? 1905 रोजी. पण त्यापूर्वी रेल्वे ऑलरेडी चालू होते भारतामध्ये आणि म्हणजेच 1853 सालापासूनच रेल्वे चालू होती आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच डायरेक्ट 1905 साली रेल्वे बोर्डची स्थापना करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी पहा, त्याचप्रमाणे 1872मध्ये RPF सुद्धा आलेला आहे, त्यांची वॅकन्सी वगैरे त्यावेळी आलेली होती. त्याचप्रमाणे लॉर्ड मेयो हे त्यावेळचे गव्हर्नर जनरल होते आणि 1872मध्ये काय झालेलं होतं? प्रथम जनगणना झालेली आहे. आता विद्यार्थी मित्र पहा, आपल्याला असंही माहिती आहे की जी काही पहिली जनगणना आहे ती 1881 पासून झालेली आहे. हे सर्व बरोबर आहे. 1881ला प्रथम जनगणना झालेली आहे, परंतु त्याचं कारण वेगळं होतं आणि त्याच्यामुळे ती ठरलेली जनगणना 1881ची प्रथम ठरते. तर ते काय आहे या ठिकाणी पाहूया. पहा, या ठिकाणी 1881 पासून नियमित जनगणना सुरू झाली आणि नियमित जनगणना होती त्याची ही प्रथम जनगणना आहे आणि या दिवसापासून प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच 1981ला ठरवलं की आजपासून आपण काय करायचं, प्रत्येक वर्षी प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना घ्यायची आणि प्रत्येक 10-10 वर्षाचा जो काही टप्पा सुरू केला तर त्यावेळी कंडिशनमधली जी पहिली जनगणना होती जी नियमित स्वरूपाने सुरू केलेली आहे ती 1881 सालची जनगणना आहे. आणि यापूर्वी एकदा जनगणना झालेली होती, ती कोणती कधी झालेली होती तर 1872ला प्रथम जनगणना झालेली होती. आता रेल्वेबद्दल या ठिकाणी थोडक्यात इतर माहिती पाहूया. भारतामध्ये प्रथम रेल्वे कधी सुरू झाली? 16 एप्रिल 1853 रोजी भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झालेली आहे. मुंबई ते ठाणे 34 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि त्यावेळी जे काही गव्हर्नर होते ते कोण होते तर लॉर्ड डलहौसी हे त्यावेळचे गव्हर्नर होते. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 2. जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. आता याची सुरुवात जर विचारली तर 2006 पासून जागतिक हिंदी दिवस साजरा करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पहा, 10 जानेवारी 2006 रोजी नागपूर येथे प्रथम विश्व हिंदी संमेलन झालेलं आहे आणि त्याच संमेलन हे 10 जानेवारी रोजी झाली आणि त्याचं आठवण म्हणून काय केले, हे जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्यावेळी जे पंतप्रधान होते ते कोण होते? मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. त्याचप्रमाणे पहा, हिंदी ही जगातील 34 सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. जगभरात हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी आणि ती आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून विकसित करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे हा जागतिक हिंदी दिनाचा मुख्य काय आहे? उद्देश आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, ज्याप्रमाणे 10 जानेवारी काय आहे? जागतिक हिंदी दिवस आहे, तसंच भारतामध्ये राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो आणि त्या राष्ट्रीय हिंदी दिवसाबद्दल आपण या ठिकाणी काय करूया, माहिती पाहूया. या ठिकाणी पहा, 14 सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिवस आहे. तर का आहे तर 14 सप्टेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय संघ राज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिलेला आहे. म्हणजे 14 सप्टेंबर रोजी काय झालं, आपल्या भारतातील हिंदी भाषेला काय दिले, राजभाषेचा जो काही सन्मान आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे काय झाले, त्यामुळे दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. यानंतर पहा, वैद्यकीय सुविधांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने
भारताने जगभरात अलीकडे कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर हील इन इंडिया, हील बाय इंडिया. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा वैद्यकीय सुविधांमध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रांमधील ही योजना आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता भारतातील सर्वोच्च योजना कोणती आहे हा पण आपल्याला या ठिकाणी पॉईंट महत्त्वाचा ठरतो. आता भारतातील सर्वोच्च वैद्यकीय योजना कोणती आहे? आयुष्यमान भारत योजना आहे. ही कधी सुरू करण्यात आली? 23 सप्टेंबर 2018 पासून सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत बघा 5 लाख रुपयांपर्यंत जे काही उपचार आहे तो मोफत केला जातो. म्हणजे जे काही भारत सरकारने जे काही ठराविक हॉस्पिटल सांगितलेले आहेत तर त्याच्यामध्ये जर आयुष्यमान भारतचं जे काही कार्ड आहे तर त्याच्यामध्ये आयुष्यमान कार्डचं बद्दल तुम्ही दाखवलेलं असेल, आयुष्यमान कार्ड असेल तुमच्याकडं, तर त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला 5 लाखापर्यंत जे काही ऑपरेशन्स वगैरे असतील तर ते तुम्हाला मोफत तुम्हाला करून देण्यात येतात. आता या ठिकाणी पहा, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना आहे. आता म्हणजेच काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण भारतभर एक योजना आहे. कोणती? आयुष्यमान भारत योजना, बरोबर. परंतु आता ही काही प्रत्येक राज्यामध्ये आयुष्यमान भारत योजना आहे आणि याचा विमा संरक्षण किती आहे? आयुष्यमान भारतचा 5 लाख रुपयांचा, बरोबर. परंतु याला पण तोड देणारी एक योजना होती. कुठे? राजस्थानमध्ये. जी कोणी सुरू केली? काँग्रेस सरकारने सुरू केलेली. आणि त्याच्यासाठी विमा संरक्षण किती दिलं आहे? 25 लाखांचा दिलेला आहे. म्हणजे आरोग्य विमा संरक्षण किती दिलं आहे? 25 लाख. म्हणजे 25 लाखापर्यंत जी काही 25 लाखापर्यंत तुमचं मोफत इलाज केला जाणार आहे. मग काय झालं, यानंतर नवीन BJP सरकार आलं. परत BJP सरकारने काय केलं की आयुष्यमान भारत आणि चिरंजीवी योजना त्यांना एकत्रीकरण केलं. का एकत्रीकरण केलं? म्हणजे त्या योजनेचं नाव काय झालं? आयुष्यमान भारत चिरंजीवी योजना हे त्या योजनेचं नाव झालं. आता या योजनेचा सुद्धा 25 लाखाचाच विमा आहे, बरोबर. आता ऑलरेडी जर आयुष्यमान भारत ही योजना राजस्थानमध्ये जर सुरू केली तर त्याचा विमा संरक्षण किती? 5 लाख रुपये, बरोबर. आणि जी काही चिरंजीवी योजना आहे त्याचं विमा संरक्षण किती आहे? 25 लाख रुपये. आता चिरंजीवी योजना तर 5 लाखापेक्षा कमी किंवा 25 लाखापेक्षा कमी करू शकत नाही, बरोबर. म्हणून काय केलं, म्हणजे एक BJPचं सुद्धा स्वतःचं एक अस्तित्व स्टेटस चांगलं राहिलं पाहिजे आणि त्या कंडिशननुसार सुद्धा एक योजना चांगली निर्माण झाली पाहिजे. मग BJP सरकारने काय केलं? आयुष्यमान भारत चिरंजीवी योजना सुरू केलेली आहे. आता या ठिकाणी पहा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री या ठिकाणी महत्त्वाचे ठरतात. जे डॉक्टर मनसुख मांडवीय हे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. यानंतर पहा, खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिले खाजगी चंद्र मोहिमेअंतर्गत पेरेग्रिन लँडर 1चे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे? तर अमेरिका हा प्रथम देश आहे तो. आता पहा, जे काही पहिलं जे खाजगी मोहीम आहे, खाजगी स्पेस जी कंपनी आहे किंवा खाजगी स्पेसचं जे काही अंतराळ संशोधन करणारी एक खाजगी कंपनी आहे, तर त्या बाबतीमध्ये असा करणारा अमेरिका प्रथम देश ठरलेला आहे. एस्ट्रोबॉटिक नावाची कंपनीचं हे मिशन आहे. नासाचे काही इक्विपमेंट्स याच्यामध्ये बसवलेले आहेत. 23 फेब्रुवारी रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरू शकतो. म्हणजेच विद्यार्थी मित्र बघा, एस्ट्रोबॉटिक नावाची कंपनी आहे अमेरिकेची. म्हणजे जसं आपल्या भारतामध्ये काय आहे, इस्रो ही भारत सरकारची कंपनी आहे की अंतराळ संशोधन सुविधा आहे ही. त्याचप्रमाणे अमेरिकेचं कोण आहे? नासा आहे. ही पण काय आहे? नासा अमेरिकेची सरकारी एक संशोधन संस्था आहे, बरोबर. मग त्याच्या व्यतिरिक्त जसं एलन मस्क यांचं काय आहे? SpaceX. हे SpaceX काय? एलन मस्क यांचं स्वतःच आहे, बरोबर. म्हणजे ती एक प्रायव्हेट पद्धतीची आहे. तसंच काय आहे, एस्ट्रोबॉटिक नावाची सुद्धा एक कंपनी आहे, ती एक प्रायव्हेट प्रकारची आहे. मग त्या प्रायव्हेट कंपनीला काय केले, नासाची सुद्धा थोडीफार त्यांनी मदत केलेली आहे, नासाने सुद्धा. आणि त्याच्यातून हा एक उपक्रम तयार केला जो प्रायव्हेट म्हणून त्या ठिकाणी त्याला मान्यता दिलेली आहे. कारण प्रायव्हेट कंपनीच्या अंडर हे चंद्राची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी पहा, चंद्राची मोहीम म्हटलं तर काय, Chandrayaan 3 भारताचं महत्त्वाचं ठरतं आणि त्याबद्दल आपण या ठिकाणी काय करूया, इन्फॉर्मेशन थोडी पाहूया. या ठिकाणी पहा, Chandrayaan 3 प्रक्षेपण कधी झालं? 14 जुलै रोजी. लँडिंग कधी झालं? 23 ऑगस्ट संध्याकाळी 6:04 झालेलं आहे. यासाठी वापरलेलं रॉकेट कोणतं आहे? LV-M3-M4 हे रॉकेट आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरलेला आहे. महत्त्वाचा इम्पॉर्टन्स प्रश्न आहे. आणि चंद्रावर पोहोचणारा भारत हा 4था देश ठरलेला आहे.
यानंतर पहा, चर्चेत असलेले डायमेन्शन ऑफ कल्चर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर मनोरमा मिश्रा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. अलीकडेच अंतर्देशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर कोलकाता या ठिकाणी ही बैठक आयोजित केलेली आहे. आणि ही जी काही बैठक आहे ती प्रथम बैठक आहे, पहिलीच बैठक आहे. यानंतर पहा, तीर्थक्षेत्रांची स्वच्छता राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती मोहीम सुरू केलेली आहे? स्वच्छ मंदिर मोहीम सुरू केलेली आहे. ही मोहीम भारतातील सर्व तीर्थक्षेत्र स्वच्छ करण्यासाठी आहे. तीर्थक्षेत्रांची स्वच्छता राखण्यासाठी राम मंदिराच्या अभिषेकपूर्व ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अयोध्येला सर्वात स्वच्छ शहर बनवण्याचं यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. छोट्या तीर्थक्षेत्रांची स्वच्छता मोहीम मकर संक्रांत 14 जानेवारीपासून सुरू होणार असून 22 जानेवारीपर्यंत ही मोहीम सुरू म्हणजे चालणार आहे, हे पण महत्त्वाचं आहे. यानंतर पहा, द्रोणाचार्य पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर पहा, तिघांना सन्मानित करण्यात आलेला आहे. कोण कोण आहेत? गणेश प्रभाकरन आहेत, महावीर सैनी आहेत, ललित कुमार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी काय करूया, खेळरत्न पुरस्काराची थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. आता पहा, मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा कधी सुरू झालेला आहे? 1991-92 रोजी हा सुरू करण्यात आलेला आहे. आणि 1991-92 रोजी या खेळरत्नाचं नाव काय होतं? तर राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार होता हा. त्याचप्रमाणे ऑगस्ट 2021 पासून या खेळाचं नामकरण बदलण्यात आलं आणि मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार हा असं याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. आता क्रीडा क्षेत्रातील दुसरा महत्त्वाचा पुरस्कार आहे कोणता? तर अर्जुन पुरस्कार आहे. द्रोणाचार्य पुरस्कार यानंतर महत्त्वाचा आहे. हा 2 प्रकारे दिला जातो, एक रेग्युलर कॅटेगरी, दुसरा आहे तो लाईफ टाईम कॅटेगरी. त्याचप्रमाणे यानंतर महत्त्वाचा पुरस्कार आहे तो ध्यानचंद पुरस्कार. विद्यार्थी मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार वेगळा आहे आणि फक्त ध्यानचंद पुरस्कार हा एक वेगळा प्रकार आहे. त्याच्याप्रमाणे राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार आहे. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी हा पण एक पुरस्कार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 बद्दल माहिती पाहूया. हा पुरस्कार कोणातर्फे दिला जातो? अध्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, म्हणजे राष्ट्रपतींद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. कोठे? तर राष्ट्रपती भवन नवी दिल्ली या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण होतं. त्याचप्रमाणे हा पुरस्कार 9 जानेवारी 2024 रोजी देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी पहा, मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार विजेते कोण किती आहेत? 2024मध्ये म्हणजे 2023साठी जे पुरस्कार विजेते आहेत ते दोघांना देण्यात आलेला आहे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी हे दोघेजण आहेत. हे दोघं कोण आहेत? बॅडमिंटनपटू आहेत आणि दुहेरी जोडीने ते खेळतात, हे पण महत्त्वाचं आहे. यानंतर पहा, अर्जुन पुरस्कार 2023चे विजेते किती आहेत? 26 जण आहेत. प्रसिद्ध अर्जुन पुरस्कार विजेते मोहम्मद शमी आणि पवन सेहरावत हे दोघेजण आहेत. नियमित श्रेणीतील 5 क्रीडा शिक्षक आणि आजीवन श्रेणीतील 3 क्रीडा शिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हा पण पॉईंट अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. यानंतर पहा, रितेश पै यांची आंतरराष्ट्रीय पेमेंट विभागासाठी CEO म्हणून कोणत्या कंपनीने नियुक्ती केलेली आहे? तर फोनपे ही कंपनी आहे की त्यांनी रितेश पै यांची आंतरराष्ट्रीय पेमेंट विभागासाठी CEO म्हणून त्यांनी काय केलेली नियुक्ती केलेली आहे. आता या ठिकाणी पहा, फोनपेची स्थापना कधी झालेली आहे? 2013 साली झालेली आहे. आणि फोनपेचं मुख्यालय कुठे आहे? तर बेंगलोर या ठिकाणी आहे. आता फोनपेचे जे काही संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तर ते कोण आहेत? तर समीर निगम हे मुख्य कार्यकारी अधिकारी पण आहेत आणि संस्थापकसुद्धा आहेत. यानंतर व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या 10व्या संस्करणाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं उद्घाटन केलेलं आहे. आता याच्यासाठी जे काही प्रमुख पाहुणे आहेत ते कोण आहेत? तर अरब अमिरातचे राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद हे अल नाहयान हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. आता या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचं जे संस्करण आहे तर त्याची थीम काय आहे? तर गेट वे टू द फ्युचर ही याची काय आहे? मुख्य थीम आहे. विद्यार्थी मित्र बघा, 2023 आणि 24 मधील काही महत्त्वाच्या थीम्स आहेत, काही महत्त्वाचे काय आहेत संमेलन आहेत, तर या ठिकाणी आपण पाहूया. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट
कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? गांधीनगर गुजरात या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 9वी G20 संसदीय अध्यक्ष शिखर संमेलन नवी दिल्ली भारतामध्येच याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. G20 शिखर संमेलन 2023चं आयोजन नवी दिल्ली भारत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 13वं हिंद प्रशांत सेना प्रमुख संमेलन नवी दिल्ली भारत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023 नवी दिल्ली भारतामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे पहा, प्रथम जागतिक हळद संमेलन मुंबई भारतामध्येच याचं आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे पहा, 5वी जागतिक कॉफी परिषद आहे ती बेंगलोर भारतामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. 43वा एशियन शिखर संमेलन जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. ब्रिक्स समिट 2023 आयोजित जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण शिखर परिषद दुबई UAE या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. COP28 शिखर परिषद दुबईमध्ये करण्यात आलेलं आहे आयोजित. यानंतर G7 शिखर परिषद 2023 हिरोशिमा जपान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पहा, प्रश्न क्रमांक 11वा, युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे आयोजन कोण करणार आहे? या ठिकाणी पहा, युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे आयोजन कोण करणार आहे? तर भारत हे आयोजन करणार आहे. कधी करणार आहे? तर 21 ते 31 जुलै 2024 दरम्यान. आणि जागतिक वारसा समितीमध्ये एकूण 21 देशांचा समावेश आहे. हे पण महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी युनेस्कोचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यामुळं आपल्यासाठी युनेस्कोसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आता युनेस्कोची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 1945 रोजी. मुख्यालय कुठे आहे? तर पॅरिसमध्ये. आणि त्याचा अध्यक्ष कोण आहे? तर आंद्र अझोले हे त्याचं कोण आहेत? अध्यक्ष आहेत. आता प्रश्न क्रमांक 12 पहा, फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण झालेले आहेत? तर गॅब्रिएल अटल हे सर्वात तरुण पंतप्रधान ते ठरलेले आहेत. यानंतर पहा, DRDOने स्वदेशी बनावटीची कोणती रायफल तयार केलेली आहे? तर उग्रम ही रायफल तयार केलेली आहे. DRDO पुणे या ठिकाणी ही रायफल तयार करण्यात आलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, DRDOबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. याची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 1958 रोजी. मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत? समीर V कामत आहे. आणि 2024मध्ये DRDOने 66वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. त्याचप्रमाणे पहा, या ठिकाणी 2020च्या सुरुवातीला 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 72,000 अमेरिकन सिक्स सॉर असॉल्ट खरेदी करण्यात आलेल्या होत्या. म्हणजेच विद्यार्थी मित्र बघा, अमेरिकेकडून आपण अशा काही रायफल्स काय केलेले आहेत? खरेदी केलेल्या आहेत. परंतु टेक्नॉलॉजी खरेदी केलेली आहे का? नाही, बरोबर. किंवा अमेरिकासुद्धा काय करतं? स्वतःची टेक्नॉलॉजी काय करतं? कधीही कोणाला देत नाही. मग आपण काय केलेलं आहे? अशा पद्धतीची एक रायफल, उग्रम ही रायफल आपण तयार केलेली आहे. ही स्वदेशी पूर्ण भारतीय बनावटीची आहे, त्यामुळं ही अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे. आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे? तर 2023 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस C3S म्हणजेच काय? कोपर्निकस हा C, क्लायमेट हा एक C, चेंज हा C एक C आणि सर्व्हिस हा काय? S. म्हणजेच C3Sने हा अहवाल काय केलेला आहे? जाहीर केलेला आहे. 2023 मधील जागतिक सरासरी तापमान 1850 ते 1900 सालच्या पूर्व औद्योगिक कालावधीपेक्षा 1.48 अंश सेल्सिअसने जास्त आहे. 2015च्या पॅरिस कराराचे उद्दिष्ट जागतिक तापमान वाढ 1.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा मर्यादित ठेवण्याची होते. हे सर्व पॉईंट तुमच्यासाठी अगदी. यानंतर पहा, संगीत सम्राट उस्ताद रशीद खान यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेलं आहे? तर वयाच्या 55व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म 1 जुलै 1968 रोजी झालेला आहे. उत्तर प्रदेशमधील आहे ते. 2006मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2022मध्ये पद्मभूषण पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पहा, दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवा दिन म्हणून हा साजरा केला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचं कारण पाहूया. या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. आता या राष्ट्रीय युवा दिनाची घोषणा कधी करण्यात आलेली आहे? 1984 रोजी.
आणि सुरुवात कधीपासून झाली? 12 जानेवारी 1985 पासून याची सुरुवात झालेली आहे. आता यानंतर पहा, स्वामी विवेकानंदांबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. कोलकाता हे त्यांचं जन्म ठिकाण आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 रोजी केलेली आहे. रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु आहेत आणि रामकृष्ण यांच्या नावानेच म्हणजे त्यांच्या गुरुच्या नावानेच रामकृष्ण मिशन त्यांनी स्थापना केलेलं आहे. त्यांचा मृत्यू कधी झालेला आहे? तर 1902 साली स्वामी विवेकानंदांचं काय झालं आहे? मृत्यू झालेला आहे. यानंतर पहा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार भारतीय पासपोर्ट कितव्या स्थानावर आहे? तर 80व्या स्थानावर आहे. आता जो काही हेनले पासपोर्ट इंडेक्स आहे त्याच्याबद्दल आता आपण या ठिकाणी माहिती पाहूया. हा वर्षातून 2 वेळा हा अहवाल काय केला जातो? जाहीर केला जातो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यामध्ये आणि नंतर काय जुलै महिन्यामध्ये पुन्हा हा एकदा काय केला जातो? अहवाल दिला जातो. आता या ठिकाणी पहा, फ्री व्हिसा ॲक्सेस भारताकडे किती आहे? 62. आता जे काही फ्री व्हिसा ॲक्सेस म्हणजे काय असतं याच्याबद्दल पण आपण काय करूया? पुढे पाहूया. आता त्यापूर्वी काय करूया? पासपोर्ट म्हणजे काय? आता या फ्री व्हिसा म्हणजे जे काही हा आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स. आता याच्या कंडिशनमध्ये काय असतं? पासपोर्ट आणि व्हिसा ह्या 2 कंडिशन अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता पासपोर्ट म्हणजे काय? सपोज भारतातून बाहेरच्या देशात जाण्यासाठी भारताकडून आपले परमिशन घ्यायची असते, त्यालाच पासपोर्ट म्हणतो. आणि व्हिसा म्हणजे काय असतं? ज्या देशात जायचं आहे त्या देशाकडून परमिशन मिळवायची असते. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, पुढील पॉईंट, कोणत्या देशाकडे किती फ्री व्हिसा ॲक्सेस आहे यावरून हेनले पासपोर्ट इंडेक्सची रँक ठरते. आता फ्री व्हिसा ॲक्सेस म्हणजेच काय? आता भारताकडे पहा 62 देशांकडं काय आहे? फ्री व्हिसा ॲक्सेस आहे. म्हणजेच 62 देशांकडे जाण्यासाठी व्हिसा काढण्याची आपल्याला गरज नाही. व्हिसा काढायचं म्हणजेच काय? दुसऱ्या देशाकडून काय करायचं? आपल्याला परमिशन घ्यायची आणि दुसऱ्या देशाकडून जर परमिशन घ्यायची असेल तर त्याची बरीच चौकशी असतात, बरीच गोष्टी असतात आणि खूप मोठी लेंग्थी प्रोसेस असते, बरोबर? म्हणजे भारताकडे काय आहे आता सध्या? 62 देशांचा फ्री व्हिसा ॲक्सेस आहे. म्हणजे त्या देशांची आपल्याला परमिशन घेण्याची गरज नाही. मग ज्या देशांकडं जास्त फ्री व्हिसा ॲक्सेस आहे ना, मग त्या देशांचा काय असतो? रँक चांगला असतो. म्हणजे पहिला रँक असतो किंवा पहिला रँक, दुसरा रँक, तिसरा रँक असा ठरलेला असतो. मग आता या ठिकाणी त्यानुसार काय काय आहे? पहिला रँक. आता पहिल्या रँकमध्ये कोणकोणते देश आहेत? फ्रान्सकडे, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन. आता या सर्व देशांकडे 194 फ्री व्हिसा ॲक्सेस आहेत. म्हणजे या सर्व देशांना 194 देशांमध्ये जर जायचं असेल त्यांच्या रहिवाशांना, तर त्यांना व्हिसा काढण्याची गरज नाही. आता दुसरी रँक कोणाची आहे? तर दक्षिण कोरिया, स्वीडन आणि फिनलँड यांच्याकडे फ्री व्हिसा ॲक्सेस किती आहे? 193 देशांचा आहे. म्हणजेच या 3 देशांना 193 देशांमध्ये जे काही त्यांचे 193 देश असतील, तर त्याच्यामध्ये फ्री व्हिसा ॲक्सेस असल्यामुळे त्या ठिकाणी व्हिसा घेण्याची गरज नाही किंवा त्यांच्या देशाची परमिशन घेण्याची गरज नाही. डायरेक्ट त्यांना जाऊ शकतात ते. यानंतर पहा, कोणत्या राज्य सरकारने तीर्थयात्रा रामलाला दर्शन योजना सुरू केलेली आहे? तर छत्तीसगड या सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी 20,000 रहिवाशांना श्रीराम दर्शनासाठी अयोध्येला नेण्याची योजना आहे. प्रथम 55 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना प्राथमिकता देण्यात आलेली आहे. म्हणजेच 55 वर्षाचे जे वयोवृद्ध आहेत त्यांना श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी तीर्थयात्रा रामलाला दर्शन योजना छत्तीसगडने सुरू केलेली आहे. आणि 55 वर्षापेक्षा जर जे काही 20,000 व्यक्तींना पाठवायचं आहे तर इतरांना सुद्धा चान्स देण्यात येतील. पण 55 वर्षापेक्षा जर जे काही माणसं पाठवायची आहेत तर ते जर कमी पडले तर इतरांना सुद्धा चान्स ते देणार आहेत. आता या ठिकाणी छत्तीसगडबद्दल माहिती पाहूया. याची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 2000 रोजी मध्य प्रदेशपासून अलग झालेलं आहे. हे 26वं राज्य आहे. राजधानी कोणती आहे? नया रायपूर. मुख्यमंत्री कोण आहेत? विष्णुदेव साई आहेत. राज्यपाल बिश्वभूषण हरिचंदन आहेत. यानंतर पहा, स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2023 नुसार सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरलेलं आहे? तर इंदोर हे मध्य प्रदेशातील आहे, सर्वात स्वच्छ ठरलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सुरत हे गुजरातमधील आहे. तर हे दोन्ही जे काही शहर आहेत सर्वाधिक स्वच्छ ठरलेले आहेत. त्याचप्रमाणे याच्यासाठी पुरस्कार प्रदान कोण करतं? तर द्रौपदी मुर्मू ज्या राष्ट्रपती आहेत त्यांच्याद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. आणि याचं आयोजन कुठं पुरस्काराचं होतं? तर नवी दिल्ली या ठिकाणी होतं.
1,00,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीतील भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर आणि सुरत हे दोन्ही ठरलेले आहेत, महत्त्वाचे दोन्ही. यानंतर पहा, 1,00,000पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीतील भारतातील सर्वात स्वच्छ शहर सासवड महाराष्ट्रातील आहे. म्हणजे 1,00,000पेक्षा जी लोकसंख्या आहे, 1,00,000पेक्षा कमी लोकसंख्या आहे, तर असं मोठं शहर कोणतं आहे, तर सासवड शहर हे सर्वात स्वच्छ शहर ते ठरलेलं आहे. विद्यार्थी मित्र पहा, राज्याच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ पहिले 3 राज्य कोण आहेत, तर त्यापैकी प्रथम राज्य कोण आहे, महाराष्ट्र आहे. दुसरं राज्य मध्य प्रदेश आहे. तिसरं आहे ते छत्तीसगड आहे. आता जे काही स्वच्छ गंगा शहर आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशातील वाराणसी हे प्रथम आहे, प्रयागराज हे द्वितीय आहे. स्वच्छ गंगा शहर म्हणजेच काय, जे काही गंगा नदीच्या शेजारी जे काही शहर आहेत किंवा गंगा नदीच्या कडेने जे काही शहर आहेत त्या शहरांपैकी स्वच्छ शहर कोणते आहेत, वाराणसी हे प्रथम आहे आणि प्रयागराज हे काय आहे, द्वितीय आहे. तर विद्यार्थी मित्र बघा, अशा प्रकारे आपलं जे काही 11 ते 13 जानेवारीचं जे काही करंट अफेअर आहे ते या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची जर तुम्हाला PDF घ्यायची असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामची जी काही लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी सर्व काही नोटिफिकेशन